मंडळी, प्रेमवीर ओंकार राऊत यावेळी भेटायला आलेला आहे एका करोडपती मुलीला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची श्रीमंती अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर यांना. Hello people. Hello. Hi guys. Hello sir. हाय. Hello सोनाली मैम. प्रसाद सर हमारे दोस्त है शुभम देसाई, उन्होंने कहा है अगर इजाजत हो तो. इर्शाद. नहीं, कैसा है कि मौसम बदल गए पर आदतें नहीं बदली, ख्वाहिशें खर्च हुई पर चाह नहीं बदली, ओहो. तुझे देखे बगैर त्योहार रास नहीं आते, हमने भगवान बदल कर देखे पर दुआ नहीं बदली. ये ऐसी दुआ है. दुआ एक ही है की चांगली मुलगी मिळाली पाहिजे, छान सुशील सुंदर मुलगी मिळाली पाहिजे, तिच्याबरोबर माझं लग्न झालं पाहिजे, आम्ही आमच्या 2 BHK मध्ये राहू, मस्त आमची 2 जुळी मुलं असतील, एक मुलगा एक मुलगी, ज्यांची नावं आम्ही सोनी आणि मराठी ठेवू. दिस इज द परफेक्ट लाईफ, परफेक्ट पिक्चर. असा पाहिजे लग्नाचा शॉट. आणि हा लग्नाचा शॉट व्हायला पार्टनर परफेक्ट पाहिजे, बेस्ट पाहिजे. अमीरदा आज समोर कोण नाही, वाचलास रे? काय आहे? मला दिसत नाहीये, मला फक्त बेस्ट गोष्टी दिसतात. मीडियोकर गोष्टींकडे मी बघत नसतो. कारण की बेस्ट असायला प्रोसेस पाहिजे, पेशन्स पाहिजे. काय दुधाचं दही पटकन होतं, तूप बनायला वेळ लागतो. मी तो आहे, मी तूप बनवणार आहे. मी तूपकर आहे. आय एम दॅट गाय. आय एम खरंच म्हणजे कसं आहे, बेस्ट गोष्ट हवी असेल तर हे पाहिजे आपल्याला. आम्हाला माझी लव्ह स्टोरी पण बेस्ट करायची आहे. जस्ट लाईक हीर रांझा, लैला मजनू, रोमिओ जुलियट, ओंकार ऋत्विका. मी नाव घेतलं की काय चुकून. अब ठीक है, जबान पे नाम आ ही गया है तो कहानी बता ही देता हूँ. ऋत्विका नाव आहे. नाव जेवढं कठीण आहे तेवढंच ती मुलगी सोपी आहे. हा खरंच हे करोडोत एक आहे आणि करोडपती सुद्धा आहे. प्रसाद सर तुमचा मित्र, तुमचा भाऊ, तुमच्या नेक्स्ट फिल्म मधला लीड हिरो लग्न करून करोडपती होणार आहे. काही लोक जळतील, इथे म्हणतील स्किट संपल्यावर तर जाणारच आहे. वा 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 वा. फॉर FYI मी आधीच्या एक्सपिरियन्सवरनं मी तिला आधीच विचारलं की लग्न करायचं असेल तरच भेटायला येईल. आणि ती काय म्हणाली, मी तुझ्यासारखाच मुलगा शोधत होते. अ बॉय लाईक मी. मागे बघ. गरिबांचा राहुल रॉय आला. 67 अपचा लोगो आला. वर्ष नवे भीक जुनी. पॅटर्न काय तुमचा बदलत नाही. कशाला आलायस इथे? ऑर्डर घ्यायला ना. ऑर्डर घे. सर ऑर्डर नाही घ्यायला आलो सर. मग तुमचा रेकॉर्डच आणलाय सर, इतिहास आणलाय मी. काय ते? 27 डेट केल्यात तुम्ही इथे, सगळ्या असफल आहेत. मित्रा, डेट नाही रे, प्रेम यशस्वी कर. हीच लाकेगिरी बंद करा आता. निघ इथून. मी आधीच सांगतोय तुला, कळलं ना? निघ इथून. मला ना या माणसाची काळजीच वाटते बाबा. ठीक आहे. कॅन्डी आणलाय गं बाई. किती वाट बघायची. हो ना. ओंकार, प्लीज माझ्यासमोर येऊ नकोस. हे सौंदर्य बघायच्या आधी मला माझं मन एकवटून घेऊ दे. आय हाय 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 हाय. अरे यार, कितनी उम्र गुजर जाएंगी इस हुस्न को तराशते हुए. ए खुदा, तूने मुझे एक ही जिंदगी क्यों दे दी. किती गोड दिसते. कळलं नाही ना तुला? राहू दे. कोई बात नाही. किती गोड आहेस तू. Yeah, thank you, yeah. Yeah. ऋत्विका, It's Ritvika. मला माफ कर. रित्विका. Yeah. मी तुला रित्वी म्हणू का?
आता तू काही म्हण, मी तुझीच आहे ना. संपवूया ना आज, नको कॉमेडी, आज कॉमेडी नको, संपूया. बरं झालं फोन आला, सगळं सुटत होतं. जस्ट अ सेकंड ना. येस येस. हा हॅलो. व्हॉट यू मीन पार्किंग नाहीये या? ए मग माझी फॉडी काय रस्त्यावर लावू काय मी? ओ प्लीज, ओ माय गॉड, लेट मी हँडल दिस या. काय झालं? जस्ट अ सेकंड ना. मॅनेजर 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 मॅनेजर. मॅनेजर वगैरे काय प्रकार आहे का इथे? ती अफवा आहे सर इथे, मी वेटर आहे फक्त. मॅनेजर आज हे आहेत. अच्छा अच्छा काय? मॅनेजर यू आर नॉट मॅनेजर. नाही 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 हवे. ओके बाया, देयर इज नो पार्किंग. बाय. भैया पार्किंग नाहीये का? सॉरी मॅम, आमच्याकडे पार्किंग नाही. ॲक्च्युली आमचं हॉटेलच इलिगल आहे. ओ गॉश, कधी पण बुलडोझर चढवतील. ओ गॉश, ॲक्च्युली चढवायला आले होते पण त्यांना पार्किंग नाही मिळाली म्हणून परत गेले. ओ गॉश. Uncle, is this hotel? Yeah, this- This is very cheap, huh? No. Very cheap. रित्वी They don't have in parking, yeah. रित्वी इन फ्रंट ऑफ हॉटेल देर इज अ पानटपरीवाला. What panted? पानटपरीवाला तो माझा मित्र आहे. मी तिला सांगेन आपल्या गाडीकडे लक्ष ठेवायला. काही काळजी करू नकोस, इथे सगळे ओळखतात मला. हे वरच्यावर येतात इथे. Seriously, no, इट Uncle. इज सेफ. Safe है ना? सेफ म्हणजे तुझं हृदय माझ्याकडे जेवढं सेफ आहे तेवढं सेफ. Oh, you're such a cutie, yeah. Yeah, मी सांगते ड्रायव्हरला. ओके ओके तुझा हात बघू जरा. Huh? ये बस. Oh, my zipper. आय एम सो सॉरी, Yeah. आय एम सो सॉरी. तू हॉटेलमध्ये स्लीपर का घेऊन आलीस? Oh. आणि मी येतं आपल्याकडे. Oh. तुला खरं सांगू का? Yeah. तू ना टायटॅनिक मध्ये असली असतीस ना, टायटॅनिक कधीच नसती बुडली. Why? तुला बघून तो आईसबर्ग आधीच वितळला असता ना. आणि म्हणे प्राजक्त तळल्यानंतर निंबी गाडी वळून बघते. Are you okay ना बाबा? आय एम टोटली. तू आल्यानंतर मी MK ओके काय? दे रित्वी, या एक मला प्रश्न पडलाय. कसं आहे, कसं आहे मला कळत नाही, तू एवढी गर्भश्रीमंत, तू माझ्यात असं काय पाहिलंस? ऍक्च्युली तुझ्यात काहीच नाहीये. काय? No, I didn't mean like it. मला तसं बोलायचं. I explain बाबा, I explain it, okay? काहीच नाहीये हे एक्सप्लेन करण्यासारखं, पण काहीच नाहीये मी. काहीच नाही आलं, तू काय सावरणार आहे? लिसन ना बाबा, लिसन ना. ऍक्च्युली काय आहे, मला तुझा जो साधेपणा आहे ना तो भोवला. ओके? भावला. या थँक्यू सो मच. हा मॅडम काही ऑर्डर वगैरे तुमची? या बया, वन एगिलो ऑलिव्ह फ्रॅपेचिनो अँड सॉस स्टिक विथ टर्टर सॉस अँड सीझर ड्रेसिंग प्लीज. हे काय आणले आज तू? जे तुला माहित नाहीये ती. अच्छा पण कळलं काय? काय? मसाले भात, ट्रॅफिक जॅम, गुलाब जामुन. डिश कळली काय? नाही, तुला पण नाही येते. What happened, बाबा? कसं आहे रित्वी, या बाबा. जी आता डिश इथे मागितली असती इथे नाही मिळणार आहे. अगं ज्यांच्या हॉटेल समोर कधीही बुलडोझर येतं, म्हणजे ए आया रे म्हटल्यावर लगेच आवरता येईल अशाच डिशेस मिळतात इथे. वडापाव, मेदू वडा, शिरा, उपमा, पव, उपीट, फार फार तर ब्रेड पॅटीस. गर्ल लाईक मी, सिरियसली उपमा, गर्ल लाईक मी. ओके ओके, आपण I त्यांना can't. फॅन्सीतल्या फॅन्सी चॅलेंज म्हणून सँडविच करायला सांगूया. या दॅट साऊंड्स गुड. या Good, good. या सँडविच प्लीज. वन सँडविच प्लीज बाया. आणि तू काय घे? ओ तुला भूक नाही लागली का? मला खूप भूक लागली आहे, देन प्रेमाची. यू आर सच अ क्यूटी. या नॉट अ या यायचं नाहीये. खूप भूक लागली या प्रेमाची. म्हणजे कोणी माझ्यासमोर प्रेम आणून ठेवलं ना. you're so funny. रित्वी यार, आपण लग्न एकदम थाटात करूया. या आपण लग्न म्हणजे लंडनला जाऊया, लंडनला लग्न करूया, तिथेच थांबूया. हा मग मी असं ना ओव्हरकोट घालून, टाय घेऊन, पाईप घेऊन वगैरे असा फिरत असेल. हा तू पण येशील तिकडे काय? नो बाबा, आय हॅव अनदर प्लॅन्स. ओके ओके, मायामीला जाऊया. नो बाबा, आय हॅव
another plans, सांग, okay? सांग, Actually काय आपण लग्न करूया, ओके? देन आपण लग्न करून आपण सगळं विकून टाकूया आणि आपण भीक मागूयात. ओंकार मला भीक मागायची आहे. कळलं? काय ओंकार मला भीक मागायची आहे, भीक. कशाला भीक मागायची आहे? येस, बिकॉज आपला पॉडकास्ट झालं तर आपण पॉडकास्ट मध्ये काहीतरी सांगायला हवं ना, म्हणून आपण भीक मागायची आहे. तुला पॉडकास्ट मध्ये सांगण्यासाठी भीक मागायची आहे? या ओंकार, यू नो आय सॉ वन पॉडकास्ट. तिथे ना एक माणूस होता, भिकारी होता तो. आय टेल यू, त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि देन तो फेमस झाला. या ओंकार, आपल्या दोघांचा पण व्हिडिओ असा बाहेर आला ना तर लोकांना आपल्याकडे बघून आहे ना अशी दया आली पाहिजे, कीव आली पाहिजे आपली. कशाला आधी येते ती माझ्याकडे बघून लोकांना? कशाला आली पाहिजे? आपलं कपल बघून त्यांना आनंद व्हायला पाहिजे ना. आणि आपण ऑलरेडी मोठे आहोत, परत गरीब म्हणून मोठे होण्यात काय फरक? ओंकार, दॅट्स माय ड्रीम. दिस इज युअर ड्रीम? या, दॅट्स माय ड्रीम. गरीब होणं ड्रीम आहे? या भीक मागणं ड्रीम आहे? या हं? या माझा एक असा खडबडलेला नवरा असेल अँड देन वी बोथ आपण असं भीक मागू रस्त्यावर आणि मग लोक आपल्याला हात चाल निकाली दॅट सेफ फूट असं करतील. काय साला स्वप्न आहे यार? कशासाठी आहे ती स्वप्न मला खरंच कळत नाही. अगं चांगलं घर आहे आपल्याकडे, बेड आहे, त्या बेडवर मस्त लोळून पिडून पडू, 4-5 बंगले आहेत आपले. कशासाठी? बट देर इज नो फन ना. तुझ्या फनच्या संकल्पना जरा वेगळ्या आहेत. या काहीतरी. समथिंग क्रिएटिव्ह. या हे क्रिएटिव्ह नाहीये. आपल्याला भूक लागेल ना तेव्हा तू कुत्र्याच्या तोंडून पोळी पळव. ए गपगा गपरे, काय बोलते अगं तू? काय बरी आहेस ना तू? कुत्र्याच्या तोंडातनं पोळी काय पळव? दिस इज रोमॅन्टिक ना बाबा. मी कुत्र्याच्या तोंडातनं पोळी पळवणं हे रोमॅन्टिक आहे? या मी वेगळी स्वप्न बघत होतो. मस्त कुठेतरी प्रागला जाईन, पॅरिसला जाईन, आयफेल टॉवर बनेन. तर तू काय मला सांगतेस कुत्र्याच्या ह्याच्यातली पोळी पळव? या सरीला हो म्हणा, का? तुमच्यातलं टॅलेंट ओळखलंय तिने. ए गप्पा. गप्पा बस. मॅम तुमचं सँडविच. बाया, व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? हिरवी चटणी. Ew! What do you mean? Hilvi? हिरवी चटणी. हेच परत इंग्लिश ऍक्सेंट मध्ये सांग. ग्रीन चटणी. Oh my gosh, I can't eat this. तुमच्याकडे ते फ्रेंच मध्ये सॉस नाही आहे का? नाही माहिती मला, नाही माहिती. फ्रेंच मध्ये सॉस बाबा, आय कॅन्ट इट दिस. नो, माझे टेस्ट बड्स आहेत ना त्याच्यावर इफेक्ट होतो. या हा सौंदर्याचा समुद्र जरा जास्तच खारट नाही? मला त्यात पोहायचंय. तुला काय करायचंय? निघ ना इकडनं, जा ना. but राहू दे. I can't. You eat this. Yeah. ऐक 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 I ऐक. can't. Oh my हे बघ, gosh. हे बघ, आता तुला फ्रेंच मदर सॉस नाही तर तू इथे खाऊ शकत Listen, नाहीये. listen बाबा, तुला ते हे माहितीये का? साऊथ सुदान देश माहितीये का? आहे ना का गेला तो पण? नो 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 आहे ना, तो जगातला सगळ्यात गरीब देश आहे. यू नो ना दॅट. मग त्याचं काय? त्याच्यात आपण जायचं आहे आणि तिथे ना काय होतं, हेलिकॉप्टर मधून पाव टाकतात खाली, लोक भांडतात, मारामाऱ्या करतात, मर्डर्स होतं. माय गॉड, आपण तिथे सेटल होऊया आणि तू माझ्यासाठी पाव आण. तिकडे मारामारी करत मी पाव आणू? पाव आण. इथे बाजूला 2 रुपयाला मिळतोय पाव. 2 रुपयाला. तिकडे वेगळी भांडणं चालू आहेत. तू घे ना पाव भाई, तू घे. मला नको, तू घे बाई, कडक पण घे. अशी भांडणं सुरू आहेत तिकडे. तिकडे जाऊन मी मारामारी करून पाव. एक्सपिरियन्स साठी अरे या. कसला डोमलाचा एक्सपिरियन्स हवाय? पॉडकास्ट मध्ये काय सांगूया अंका? अरे नको सांगू ना पॉडकास्ट मध्ये. तुला कशाला काय सांगायचंय पॉडकास्ट मध्ये? सगळ्यांना दुःख का मांडायचंय पॉडकास्ट मध्ये? बरं सोड, खरं खरं कशाला सांगतेस? खोटं सांग. बट दिस इज नॉट रिअल. नो, पण खरंच काय आहे यार? खरं टचच नाहीये ना ओंकार त्याला. मला ना ते जगायचंय. ऐक ना, आय सॉ द पिक्चर. त्याच्यामध्ये लोक पाईप मध्ये राहतात, तिथेच कपडे घालतात, वाळत वगैरे. आपण तसं राहतोय. ओके, नाही नाही नाही, पागल झाली आहेस काय? पाईप मध्ये काय राहा? मग आपण एक काम करूया, आपण झोपडीमध्ये राहूयात. तिथे पाऊस पडल्यावर पाणी गळेल आणि मग आपण वाट्या लावूयात, चमचे लावूयात, द बाल्टी काइंड ऑफ थिंग ते लावूयात. त्याच्यात तुझ्या पाणी बंगल्याला वर वगैरे भोकं पाड ना. वर भोकं पाड बंगल्याला. तिकडनं जो पाऊस येईल ना, मी आ करून उभा राहीन त्या भोका
नाकाखाली वाटल्यास ओके पण मुंगी नको ना ग. लिसन ना बाबा काय? त्याच्यात रिअल टच नाहीये ना. ओके ओके फाईन 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 चिलॅक्स या बाबा चिलॅक्स. ओके फाईन फाईन नको तेव्हा मिठी मारू नको. नको तेव्हा मिठी मारू नको. नको तेव्हा मिठी मारू नको. ओके लिसन लिसन आपण एक काम करूया आपण ना मरीन्सला जाऊया. ओके आणि आणि तिथे मी बाटल्या उचलते तू लोकांच्या कानातले मळ काढ. या चल. मी लोकांच्या कानातले मळ काढू या बाबा चल. अशी आहेस जरा पागल मुलगी. हे बघ पैसे देऊन क्रिएट केलेली गरिबी असते ना त्यात आनंद असतो. खऱ्या गरिबीत आनंद नाहीये. प्लीज येऊ का. आपण जेव्हा TMW मधनं चुलीवरची भाकरी खायला जातो ना तो आनंद आहे फक्त. खरंच चूल फुकायची वेळ येते आणि तोंडात जेव्हा धूर जातो ना तेव्हा कळते गरिबी काय आहे ते. कळलं का. पैसे देऊन जा ना तुम्ही. मला हॉट्स मध्ये राहायचं आहे मला बाकड्यावर बसायचं आहे मला हे थापायचे गोबर थापायचं आहे. आय विल डू दिस आय विल डू दॅट. ते करा ते छान आहे पण जेव्हा रोज तसं करावं लागतं ना तेव्हा कळतं गरिबी काय आहे. अंगा प्लीज या. ओंकार प्लीज नाही. आनंदाने कोणी गरीब होत नाहीये आणि परिस्थितीमुळे गरीब होत आहेत लोक. मूर्ख कुठली. मला भिकेचे डोळे मी फक्त ऐकलं होतं आज बघतोय. काय सर मी डोक्यात मी काय विचार केलेले. सगळ्या देशातनं जाऊन फ्रीज मॅग्नेट आणि चिकटवीन सगळ्या फ्रीजला सगळं गेलं सगळं गेलं. काय स्वप्न होती माझी मस्त पैकी तिकडे मायामी बीच वर यार धावेल. ही मुल तू मला काय सांगतेस. लोकांच्या कानातले मळ काढ. मी माझ्या कानातला मळ नाही काढला कधी. मी लोकांच्या कानातले मळ काढू. अंगा प्लीज या. ओंकार प्लीज प्लीज काय नाही मला नाही. तू निघ बाबा. हे असली सेम काय सेम सेम. तुम्ही सगळे बॉयज सेम असता. ओके तुम्हाला सगळ्यांना माझा पैसा हवाय. हो या आय जस्ट वांट टू टेल यू कोण गेट आउट. तू घेणार यू जस्ट गेट लॉस्ट. तू घेणार यू गेट लॉस्ट. मला नको सांगू. एक मंडपाचं कापड गुंडाळून आलीये मला सांगते. 28 नंबरची पोरगी सुद्धा इज्जत काढून गेली बिचारा. 3 डॉट. ए गप रे गप. कशाला येतोस तू. तुझ्यामुळे तू नरटी लावतोस मला. तू एवढे अवघड पेपर सोडवायला घ्यायचे कशाला तुम्ही. बस तुझ्या हॉटेलमध्येच येणं बंद करणार आहे मी. त्यापेक्षा नशीब बदलते का बघा. गप्प रे. तुला मी आणतो बुलडोझर आणि तुझ्या हॉटेलवर टाकतो. गप्प एकच मिनिट थांब. या 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 या. राजू हा. तुझ्या बंगल्यावर मामा म्हणून येऊ काय ग. मी काम मला सगळं येतं. झाडू काढता येते हे लादी पुसता येते गार्डन साफ करता येतं सगळं येतं. एकदम खूपच छान परफॉर्मन्स होता. व्हेरी वेल डन. थँक्यू. बघ आपल्या हासाला काय म्हणतात प्रसाद दा. श्रमेश आम्ही ना तुझ्याकडे ते वरून फेकलेल्या पावासारखे बघत असतो. मी भिकाऱ्यासारखी वाट बघत असतो. कधी येशील, कधी येशील. लाजवाब मजा आली खूप मजा आली. शिवा कडक. थँक्यू सर. थँक्यू सो मच. काय बेरिंग पकडलं होतं आणि भयंकर कॉन्फिडेंटली कॅरी केलं स्वतःला. दिसतेस पण खूप गोड. मजा आली. राऊत या सिरीजमध्ये तुझं कौतुक करणं थांबवलं पाहिजे कारण तू ती बापच करतोस ही सिरीज. मजा आली. आणि इथे मी वाचतोय संकल्पना शुभांकर मोटे. येस. ओ वा 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 वा. शुभंकर मोटे हा सचिन मोटे सरांचा मुलगा आहे आणि तो खूप दिवस आपल्या सेटवर येतो आणि फायनली त्यांची कॉन्सेप्ट आलेली आहे. येस. सो शुभांकरचं खूप मनपूर्वक स्वागत आपल्या कुटुंबामध्ये. जोरदार आपण त्यासाठी टाळ्या वाजवूया आणि अशी आशा करूया की येणाऱ्या वर्षभरात तो वडिलांना क्रॉस करेल कॉन्सेप्ट्समध्ये. वा 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 वा. तथास्तु तथास्तु तथास्तु. मंडळी विक्रम वेताळच्या गोष्टी आपण भरपूर ऐकल्या पण आज आपण एका वेटरच्या गोष्टी ऐकणार आहोत. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची मेजवानी अनुभवण्यासाठी जी घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. थँक्यू सर थँक्यू. नाही सर सर थँक्यू सर. चाकळ दांडे साहेब तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून माझं गोष्ट ऐकायला तयार झालात ना त्यासाठी खूप थँक्यू सर. खूप खूप थँक्यू. म्हणजे केवढं थँक्यू.
आता ऐकायला तर पाहिजे, पिक्चर बनवायची म्हणलं गोष्ट ऐकायला लागेल की. हा ते आहे. गोष्ट ना ऐकता कसा काय पिक्चर बनवणार. नाही नाही नाही. पण जोरदार झाला पाहिजे बरं का. हो हो कचकाडा पिक्चर झाला पाहिजे एकदम. येस येस. झनाटा झाला पाहिजे. सनाटा म्हणजे सर कचकाडाच आहे picture. सोडायचंच नाही आपलं थिएटर मध्ये दुसऱ्या कोणाचं पिक्चर असलं की नाही सगळं मागं पडलं पाहिजे आपल्या. अरे सर बस तुम्ही तो हेच आहे सर जनाटा. हा, कचकाडा झाला पाहिजे. एकदम कचकाडा जोरदार होऊन द्या. फॅमिली ड्रामा असला लिहिलाय ना सर कचकाडा. हा. लोकं हसता हसता कधी रडायला लागतील ना त्यांना पण कळणार नाही सर. काय सांगताय. वा, 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 असं वा. आधी काही खायला वगैरे मागूया का म्हणजे सांगू की सांगू. वेटर 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 आला. अरे देवा. बोला की काय पाहिजे खायला. ही द्या पहिलं 2 कॉफी द्या. कॉफी देऊ का आधी? हा आणि खायला काय सांगायचं. ही द्या फव द्या 2. फव देऊ का फव मग? द्या 2. हा देतो बरं का. मला जरा यायला टाइम लागला तर मग माझ्यावर खवळू नका बरं का. नाही नाही तसं तर काय तो नाही. काय कोण मीच आहे ऑर्डर घ्यायला हं. आणि ऑर्डर परत आणून द्यायला पण मीच आहे. बाकी दुसरं पोर नाही इथं कोण. हं. मग मला माझंच येऊन करावं लागणार आहे. चालते चालते असू द्या. आधी मग कॉफी आणू का मग फव आणू मी आधी? तुझ्या जनाची हा जे पहिलं होईल ते आणा असं काही नाव काय म्हणलं तुझं. बाबा नाव आहे माझं. बाब्या होय बरं बाब्या. बाब्या. आणजी काय असेल ती लवकर. आणतो बरं का. हा. कॉफी झाली तर कॉफी आधी आणतो नाही तर मग फवज आधी आणतो. काय पोर गेल्या का हा हा सर. असली पोर नाही ती बघायला मिळत बरं का. नाही नाही नाही. एवढं प्रामाणिक होतं का. हा हा. हा, बघून ठेवा. सुरू करू सर. करा सुरू करा हा. सुरू करा. हा तर सर पिक्चरचं नाव आहे पाकातला हलवा. काय नाव आहे. पाकातला हलवा. पाकातला हलवा. हा सर पाकात ते सध्या गोड ते पदार्थांची नावं ठेवायचा ट्रेंड आहे ना. होय का? गुलाबजाम गुलकंद मुरांबा हे जलेबी तर म्हटलं एक जरा ट्रेंड फॉलो करूया. तसलं आहे होय. हा. तसलं करताय का तुम्ही. तसलं आहे, हा. ट्रेंड भारी आहे मग भारी हा. आहे मग विषय नाही चांगला आहे हा. मग. पाकातला हलवा. तर सर स्टोरी आहे आपल्या हृदयेंद्र नगरकर आणि हृदया नगरकर यांची. हृदयेंद्र. हृदयेंद्र हृदयेंद्र हृदयेंद्र. हृदयेंद्र सोपं ठेवा की हो. हा. पप्या ठेवा. हा, बाब्या ठेवा. हृदय रेखा ठेवा. बाब्या रेखा कसं जुळतंय की नाही हो. नाही सर हृदय ते नाही हो. सध्या सर कठीण नावांचा ट्रेंड आहे ना सर. हं. हा म्हणजे पर्जन्य तक्षशिला इक्ष्वाकू त्यानं चालतो पिक्चर. त्यांनी हे होणार पिक्चर चालणार. ट्रेंड फॉलो मग- मग करायचं. मग मग तुमच्या ह्यानं करा मग. हा. करा ट्रेंड बिंड तसं करा सगळं मग. हा तर सर आपला हे पाकातला हलवा. पाकातला हलवा. गोष्ट सुरू होते तेव्हा हृदयेंद्र आणि हृदयानी सर एक महाबळेश्वरला खूप मोठं फार्म हाऊस घेतलेलं आहे बर. आणि त्याची वास्तुशांत आहे. बर. आता ह्या दोघांनी त्यांच्या फॅमिलीला त्यांच्या मुंबईच्या घरात बोलवलंय. आता हृदय नगरकर जो हृदयेंद्र नगरकर जो आहे त्याची फॅमिली आहे नगरची बर. आणि आपली हृदया जी आहे ती मूळची नार्वेकर. सो तिची फॅमिली आहे कोकणातली. बर. तर इथे आपण काय करतोय नगर आणि कोकण हे 2 लहेजे आपण इथे फिल्ममध्ये मिक्स केलेले आहेत. 2 कल्चर आपण इथे मिक्स केलेले आहेत. असं. म्हणजे दोन्हीकडचा ऑडियन्स आपल्या पिक्चरला येणार आहे आणि ही दोघं मुंबईत राहत आहेत. सो मुंबईचा ऑडियन्स आणि शहरातला ऑडियन्स पण एक येणार आहे सर. तिने किशात घातली ती. तिन्ही लगा ही वेस्ट केलंय तुम्ही. हा, हा, आणि ती ही पोरग कुठलं नगर अहिल्यानगर का. अहिल्यानगर हं, हं. सगळे बघणार मग ठीक आहे मग चालते. हा, मग हा. चालते. कॉफी आणली तुमची तुम्ही कॉफी म्हणला होता आधी मग कॉफी घेऊन आलो. फव नाही आणलं मी कारण फव अजून थंड आहे ती. चालेल, तर कॉफी तेवढी कुठं गेली हाय ती तेवढी प्या. हा थंड करू नका. नाही. थंड कॉफीमुळं मग खून होतो. काय काय ऐ काय बाब्या. उपीट देऊ का अजून आणून काय खायचं नाही आहे? नाही नाही काय म्हणला आता. मी काय म्हणलं उपीट देऊ का म्हणलं तुम्हाला थंड खायचं. कॉफीच काय म्हणला. हा थंड कॉफीमुळं खून होतो. माणूस माणसाला मारून टाकतो. कॉफी थंड करू नका. हा सर सर तर हे आपण महाबळेश्वरला सगळे निघालेले आहेत सर. आपले हृदयेंद्राची फॅमिली आणि हृदयाची फॅमिली. आता ही फॅमिली पण सर खूप मोठी आहे सर. म्हणजे हृदयेंद्रच्या फॅमिलीमध्ये आहेत काका मामा आणि काकांची बायको मामाची बायको त्यांची 2 मुलं आजी आणि आत्या. कोण कोणाच झालाय. खून कोणाचाच नाही झाला सर. बाब्या नाही का आता आला काहीतरी म्हणला ती कॉफी पेल्यामुळे खून झालाय ती कोणी कुणाला मारला असं. अरे सर काय मला नाही माहिती सर. मी वाचू का पुढे.
वाचा वाचा हा, वाचू ना वाचा, हा, हा, कुठपर्यंत ऐकलंय सर? ही ती होतं ना ही पाकातला हलवा. पहिल्यापासून sir? वाचतो सर. वर वाचा वर वाचा. मध्ये नको लय. हा, नाही, पटापट आपलं जेवढं असेल तेवढं सांगा. हा, हा, हा. तर मग सर हृदयेंद्र आहे, हृदय आहे, त्यांनी घर घेतलेलं आहे, फार्म हाऊस घेतलेलं आहे, त्याची वास्तुशांत आहे. सगळे आता निघालेले आहेत हा, आणि सगळे मुंबईवरनं महाबळेश्वरला निघालेत. इथे आपलं ट्रायव्हल सॉन्ग आहे सर, हा. पिकनिक सॉन्ग. बर. इथे आपण काय करणार, इथे सगळ्या कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन होणार गाड्या थ्रू आणि महाबळेश्वरला गाडी पोहोचणार आणि सगळे महाबळेश्वरला फिरत बाब्या असताना आला. बाब्या नाही आला सर महाबळेश्वरला, सगळे महाबळेश्वरला फिरत असतात. ही तुमचं फव राहिली होती ती फव मी तुम्हाला आता आणून दिली. वाईज गरम करायला 10 मिनिटं लागतात ना, ती 10 मिनिटं घेतली, फव गरम झालं. तुमची ऑर्डर मी पूर्ण केली, Thank you. कॉफी पण झाली, फव पण. बाब्या. बोला की. काय म्हणला तुम्ही कॉफीमुळे काय ती- खून होतो म्हणला काय? थंड कॉफीमुळं खून होतो साहेब, नुसत्या कॉफीमुळं नाही होत. माणूस माणसाला मारून टाकतो मग त्याच्यामुळं. कस काय म्हणजे? ती माझ्या बापाला आहे का नाही, त्याला गरम कॉफी पियाची लय सवय होती, तर ती माझ्या आईला सारखं कॉफी मागायचा, गरम कॉफी दे, गरम कॉफी दे. तर माझी आई आहे का नाही, त्याला गरम कॉफी द्यायची. पण माझं बाप आहे का नाही, लय आगाऊ होते. ती आहे का नाही, थंड करायचं कॉफी आणि मग पियाचं. की म्हणजे लय उशिरा पियाचं. कॉफी थंड झाली की मग परत लय चिडायचं. मग ती माझ्या आईला लय मारायचं, कारण कॉफी लय थंड व्हायची. मग ती आईला मारायचं सारखं मारायचं. एकदा मग मी लय बघितलं आणि मग माझ्या आईला वाचवण्यासाठी माझ्यातलं लिकरू बाहेर आलं आणि मी आणि आईनं मिळून बापाच्या कॉफीमध्ये विष टाकलं आणि बापाला मारून टाकलं आणि मग 3 बॉड्या पुरल्या. तुम्ही फव खा. हे ब्रा, ओ बोला की साई. तो आतला टेबल बघ जा. त्यांची 2 बरं, ऑर्डर पटकन चल. दिलेली आहे ती. चालू द्या साहेब. हा तर साहेब आपली महाबळेश्वरला गाडी पोचलेली आहे. सगळे गाडीतनं निघालेले आहेत, आता मार्केटमध्ये शॉपिंग करतायत आणि मज्जेत आहेत सगळे. 3 बोड्या कोणाच्या पुरल्या मग? 3 बॉड्या नाही पुरलेल्या सर. आपण आता एक महाबळेश्वर, मारलाय, 3 बोड्या कशा काय पुरल्या? मला नाही माहिती सर. हे जे बोललेला जर तो खरं असेल तर त्यांनी आता खरं जेलमध्ये असलं पाहिजे. ती सोडावं, ती महत्वाचं नाही. ते महत्वाचं आहे. ते कसं महत्वाचं नाही सर? तुम्ही लेखक आहे ना, हा मी लेखक आहे. डोकं लावा की जरा. काय जर एक माणूस मिळालाय, 3 बोड्या कशा पुरल्या? सर? मी माझ्या ह्याचा लेखक आहे सर. मला ते नाही माहिती सर, खरंच नाही माहिती सर. अरे तुमचं कळलं की हो, तुमचं काय होणार आहे? महाबळेश्वरला पिकनिक सॉन्ग होणार आहे सर. अरे कळलं हो तुमचं. महाबळेश्वरला पिकनिक सॉंग होणार काय? घरातली सगळी गेले ती हातात हात घेऊन नाचणार, दमणार, गाडी पकडून घरी जाणार. काय वेगळं आहे तेव्हा? सर वेगळं आहे सर. 3 बोड्या कोणाच्या पुरल्या? सर नाही माहिती सर, मला खरंच नाही माहिती सर. एक माणूस मिळालाय, 3. काय होतंय माहितीये का? ही येतंय सांगून जातंय, माझ्या डोक्यात भोंगा लागलाय, पांजाळल्यागत झालंय मला. कळतंय का तुम्हाला? म्हणजे ह्यानं कसं एका ह्याच्यात सांगून टाकलं की नाही, हा हा जीव मोकळा होईल हो. अर्धवट सांगते ती. येते का लक्षात तुमच्या? तर मग जाऊ द्या ना त्याला. जो अर्धवट सांगतोय त्याच्याकडे का लक्ष देत आहे? ज्याला गोष्ट पूर्ण करायची आहे त्याच्याकडे लक्ष द्या ना सर. असंच होतं सर. जे अर्धवट सांगतायत ना त्याच्या मागे जग चाललंय. ज्याला गोष्ट पूर्ण करायची आहे तो कोणाला नको आहे सर. सर प्लीज सर, प्लीज एकदा माझी गोष्ट तर ऐकून घ्या ना सर. प्लीज सर. सर हा. हां सर कुठपर्यंत ऐकलंय तुम्ही? हे जे ते पाकातला हलवा. पाकातला गुलाबजाम. पाकातला गुलाबजाम नाही सर, हलवा हलवा सर. हा, हलवा. त्या- हा, आणि त्याच्या सर, पा- म्हणजे- पाकातला हलवा सांग. सर 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 म्हणजे तुम्ही आधीपासून काहीच ऐकलं नाहीये. मी खूप सांगितलंय सर. नाही नाही तसं नाही. ही आपलं पटापट सांगा, वरवर सांगा, आपलं काय विषय नाही. बर बर. काय होतंय माहितीये का तुम्हाला? कळतंय काय होतंय? ह्यो येतोय गोष्ट सांगतोय, म्हणजे ह्यानं एक मारलेला आहे, 3 बोड. आपण बाब्या सर बाब्या सर बाब्या बाब्या इकडे सर आपण अजून विचारून काय घेऊ, माझं कसं तुम्हाला होतंय? खायला द्यायचं आहे हे का? भोंगा. म्हणजे उपीट आहे, शिरा पण आहे, नाही, नाही, शिराच नको. त्याच्यामध्ये ऐक की, पायनॅपल. थांब बाब्या, जरा, ऐक ना बोला. बाब्या. थांब जरा. इथं बस. तुम्ही जरा उठा, सर काय बाजूला जरा इकडे उठा जरा, इथं बस. नाही उठा की जरा, थांबा ना तुम्ही यार. मी 3 बोड्या पुरल्या त्या. मी बसलं मग की अरे बस ना बाबा इथं. मालिक माझा लय श्री बा. बस पडा बस बस. हे बघ, आता मी सांगस तोवर इथनं उठायचं नाही.
नाही मग मालकांना अरे बाप मी विचारतोय तेवढंच सांगायचं आता. बोला की मग. एक जण मेलाय, 3 बॉड्या कोणाच्या पुरल्या ते? काय झालं साहेब, माझा बाप ऐका नाही, त्याला ऐका नाही, गरम कॉफी प्यायची. ए परत नको पहिल्यापासून सांगू. झालं ते कळलं मला. तू सांगू दे त्याला, तू इकडे उभं राहा माग. कॉफी थंड झाली तेव्हा त्याच्यात आधीच इष्ट टाकलं होतं ना, तर ती कॉफी पिताना तेव्हा त्यानं मरायच्या आधी मॅथ्यूज केळीवाल्याला घरी केळी घेऊन बोलावला होता. एक. तुझ्या केळीवाल्याचं नाव मॅथ्यूज आहे? सिरियसली? तो वसईचा होता ना, त्याच्यामुळे त्याचं नाव मॅथ्यूज होतं. तर त्यानं त्या सांगू द्या, मध्ये मध्ये बापानं थांबू. ऐका नाही, कॉफी पिता पिता मॅथ्यूजला म्हणला केळी आणतोस का, तर ती केळी घेऊन येत होतं. आणि जेव्हा ते आलं तेव्हा माझा बाप ती इश पिऊन खाली घरात पडला होता. ती मॅथ्यूजनं बघितलं. मग मला आणि माझ्या आईला काय करायचं ती कळना झालं. मग मी म्हणलं आता माझ्या आईला वाचवण्यासाठी तिच्या लेकरालाच काहीतरी करावं लागल, म्हणून मग ऐका नाही त्या मॅथ्यूजला दरवाजात आल्या ऐका नाही 2 दाराच्या मध्ये असं अडकवून लॅच लावून मग चिरडून मारून टाकलंय मी. मॅथ्यूज मग त्याच्यानंतर माझ्या बापाची बॉडी घरात पडली. मॅथ्यूज आणि त्याच्या हातातली केळी घराच्या बाहेर पडली. 2 बॉड्या झाल्या त्या. मग 2 बॉड्या झाल्या त्या. दोघांनी आहे का नाही साहेब, त्या दोघांनी आमच्या गार्डन घराच्या मागे जी होतं त्याच्यामध्ये पुरलं. आणि तिथं कोणीतरी बघितलं आणि तिथं 3री बॉडी तुम्ही पुरलेली आहे. अहो 3 बॉड्या एक्साइट झाल्या काय त्या. होताय 3 बॉड्या झाल्या सर? त्या. अरे एक्साइट काय होताय? 3 बॉड्या त्यांनी 2 मर्डर केलेत सर. हे करू दे हो, त्याचं काय नाही. 3रा कोणी बघितलंय ते सांगा मला. नाही तेव्हा मग आम्ही हाय का नाही बॉड्या पुरून मग शहर सोडून गावी निघून गेलो. मग 3री बॉडी कोणाची पुरली? आम्ही गावी गेलो का नाही तेव्हा मग माझ्या बापाच्या बहिणीचा म्हणजे माझ्या आत्याचा फोन आला. हा म्हणजे आत्याला सगळं कळलं. आत्याचा काटा तुम्ही काढलाय. आत्याला तुम्ही 3री बॉडी आत्याची आहे. नाही, आत्याचा असा चालता फोन, बाब्या कसा विचाराय. ए हे कशाला सांगतोयस मग? याची काय गरज आहे सांगायची? गप्पा बस ना मग, महत्वाचं आहे ते सांग ना. आणि सर तुम्ही बॉड्यांचं गेसिंग गेम खेळू नका. इथे खूप डेंजरस वाटतंय हे ऐकायला. हे जर खरं असेल ना आपण पण अडकू सर. काय नाही अडकत तू, मला कळलं पाहिजे. तुम्ही मला सांगा पुढं. आता 3री बॉडी कोणाची आहे? की माझ्या बापाला कॉफी पियाची सवय आहे परत ना. नको रे, परत पहिल्यापासून कुठे सांगतोयस तू? सांग ना 3री बॉडी नाव घेऊन. जरा थांबशील का जरा आता? ती बापानं मॅथ्यूज केळीवाल्याला बोलावलं ना, तेव्हा बापानं माझा फोन लावला होता त्याच्या मैत्रिणीला विहानशीला. विहानशी. एक तुझ्या बाबांच्या मैत्रिणीचं नाव विहांशी आहे? आता सध्याचा ट्रेंड आहे ना, सगळे अशीच नावं ठेवत्या ती. हा पण ती काय आहे ना साहेब, ती काय साधा फोन नव्हता. माझ्या बापाला लय हाऊस होती, त्यानं व्हिडिओ कॉल केलता विहानशीला. आणि त्याच्या हातात एका कप होता आणि दुसऱ्या हातानं केळीवाल्याला बोलावलं ना, तर मग फोन कुठं ठेवायचा म्हणून खिडकीवर ठेवून सगळं त्यानं माझ्या बापानं केलं ना. तर तेव्हा मग व्हिडिओ कॉल चालू होता ही मला आणि माझ्या आईला ना कळलं नाही. तेव्हा मग तिनं सगळं विहानशीनं व्हिडिओ कॉलवरनं सगळं बघितलं ना. तर ते तिच्या समोर माझा बाप मेला आणि तिच्या समोर मी मॅथ्यूजला मारला. तर तिला सगळं कळलं होतं. तर तिनं त्याचं रेकॉर्डिंग केलं आणि मग मला आणि माझ्या आईला ब्लॅकमेल करायला लागली. मग मी तिला म्हणलं तू एक काम कर बाय, तू ना आमच्या गावाला ये, आपण तिथं भेटून मोक्ष लाव. तर तेव्हा ती आली मग तिकडं. तर आम्ही तिला तलावाजवळ घेऊन गेलो. बर. तिला म्हणलं काय हाय भानगड ती सांग. तर मला म्हणली 1 कोटी रुपये द्या. तर माझ्याकडे तेव्हा 25च रुपये होते म्हणून व्यवहार फिसकटला. व्यवहार फिसकटला. ह्या घडीला हे खरं आहे का खोटं आहे ह्यावर हे पण मला आता कळत नाहीये सर. नाही मला सर तुम्ही रडताय का सर? मला ही 3री बॉडी कोणाची होती? मग तेव्हा तिनं मग ती विहानशी म्हणली 25 रुपयात मी नाही तयार होणार, मी पोलिसांनी सांगणार. मग तेव्हा माझ्यातल्या लेकरानं आईला वाचवण्यासाठी विहानशीला तलावात ढकललं आणि तिची खून भरी मांग केली. म्हणजे काय? तलावातल्या मगरीनं खाऊन टाकलं तिला. तिला जर मगरीनं
अरे मग तिसरी बॉडी कोणाची पुरली या माझ्या सिनेमाची सर, माझ्या सिनेमाची बॉडी पुरतोय तो, हळूहळू माती टाकतोय सर. अरे यार तुमचं काय सिनेमा चाललंय, हे तर मेन सिनेमा आहे. अरे सर हे खरं आहे, हा जेलमध्ये पाहिजे. अरे तुम्ही जी बोलताय ती तुम्ही रचलेलं होतं. महाबळेश्वरला जाते तीन डान्स का भोगलं हे ना. त्यांनी सजा भोगली पाहिजे सर, खरं तर. थांबा जरा तुम्ही. तिसरी बॉडी कोणाची होती मला कळलं पाहिजे आत्ताच्या आत्ता. तिसरी बॉडी कोणाची होती? हिम्मतरावची. कोण हिम्मतराव? ती मी आणि माझी आई जेव्हा विहानशीला तलावात ढकलला का नाही तेव्हा तिकडे बाजूच्या झाडावर हिम्मतराव मावाचं पोळं काढत होता. त्यानं बघितलं. त्यानं झाडावनं बघितलं, त्याला वरनं सगळं दिसलं. मग ते खाली उतरलं तेव्हा मी दगडानं ठेचून त्याला मारून टाकलं, कारण माझ्या लेकराला त्याच्या आईला वाचवायचं होतं. त्याला मारलं आणि मग त्याच झाडाखाली मी त्याला पुरून टाकलं आणि मग 3 बॉड्या पुरल्या आणि मग माझ्या आईला मी वाचवलं. माझ्या आईला जर कोणी काय करणार असेल ना तर मग मी नाही मग त्याला सोडणार. मी सगळं करीन माझ्या आईसाठी. कोण आहेस तू? KGF चा रॉकी आहेस? माँ के लिए कुछ भी, माँ सबसे बड़ी योद्धा, हिरो नाही विलन. कोण आहेस तू? मासाठी सगळं करतोय, मासाठी सर काही पण बोलतोय सर. हा लेखक जरा शांत बसा तुम्ही. कळतंय का तुम्हाला? मी शांत. अरे स्टोरी बघा की काय आहे. हो सर. अहो गोष्ट थ्रिलर आहे. सर आहे. सस्पेन्स. मी असं होतो डोळ्यातनं पाणी यायला लागले. अहो. अरे पिक्चर मगरी बिगरी टाकली ते. एक दोन तुम्ही मारा की मग. का मारू? त्याच्याशिवाय कसा पिक्चर चालायचा मग? अहो सर खरंच आहे, आपल्याकडे आहेत ना वेगळ्या गोष्टी. अरे काय करताय का तुम्ही? केवढं ट्विस्ट दिले ती माणसं. तुमच्याकडे काय ट्विस्ट आहे हो? सर आहे सर आहे. अरे इकडे बघा की 4 मेले ती 3 पुरले ती या. कळणं झालंय शेवटपर्यंत. तिसरं कुणाला पुरलंय, दुसरं कुणाला पुरलंय, कोण कुणाला मारतंय शेव. अरे लगा माझी नजर हल्ली नाही ह्याच्या समोर न लगा. तुमचं काहीतरी पुचा. बाब्या मालकानं तिकडे गोष्टी बघितलं. आणीत बसलाय. मला तिकडे बाप हुंड टाकतोय कधीपासून. चल जातो मी. बाप आला का चल पळ. माझा? आय नाही. आणि काय रे? बोला की मला. आई आली नाही आज भांड्याला. ती येणार आहे. ती आता हिम्मतरावकडे भांडे घासते. मग मॅथ्यूसकडे जाईल आणि विहानशी ताईनं पण आज बोलवले भांडे घासायला. ती भांडी पण घासायला जाईल. बाप काय म्हणतोय बघ तसं. त्याच्यानंतर चालू कर. मी जातो लगेच. बाप्पानं बोलवलंय तर. दादा 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 इकडे. दादा इकडे. दादा इकडे. बोला दादा काय देऊ? ह्याचा बाप आहे. जन्मापासून नाही ह्यानं सांगितलं आता काय बापाला खून केलाय, मॅथ्यू मारलाय. आई येडा येते. अच्छा तू हा. येईल त्या गिरायकाला गोष्टी सांगत बसते. उद्या येऊन विचारा हीच गोष्ट. नाही सांगायचं. तुम्ही तुमचं काम करा, नका नागून अदालत याच्या. मला काय दिवस आहे. सर माझी स्टोरी सर. लेखक बसा. बसा. हा तर मी करा महाबळेश्वर. बंद. महाबळेश्वर घाला चुलीत. एक काम करा सर. बाब्याची गोष्ट तुम्ही लिहाय घ्या. नाही सर त्याचा खरं कबुलीचा बाब आपण लिहायला हे घ्या. नका सांगू तुम्ही. तुम्हाला जुळणार आहे का नाही? जुळणार सर. जुळणार आहे का नाही? शिका जरा पोराकडनं. लागा एवढूच पोरग आहे. काय गोष्ट काय स्टोरी लिहिलेली आहे. सर माझी गोष्ट पण मी जरा थांबायच्या बापाला भेटलं पाहिजे मला. सर. ए बाब्या. सर ए बाब्या हो. प्रसाद सर एक 2 स्किटच्या मध्ये पचकन एक नरेशन करून घेऊया काय व्हॅनिटी मध्ये? मी बाब्याला बोलवणार. वाजव. वा 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 वा, खरोखरच बाब्याची स्टोरी जास्त इंटरेस्टिंग होती. एकदम जराटा परफॉर्मन्स, मजा आली. येस प्रसादा. काय शब्द आहे तो? कचकटा. काय? काचकड. कचकाटा. कचकटा. कचके असतं ना कचकाटा. एकदम कचकटा परफॉर्मन्स होता. खतरनाक. गोस्वामींसाठी आणि प्रथमेशसाठी भयंकर टाळ्या. टेरिफिक कॉन्सेप्ट होती. टेरिफिक. आणि कमाल प्रेझेंट केलं तुम्ही तिघांनी. सावत्या कडक. कडक. कारण तू आम्हाला रिप्रेझेंट करत होतास. तुझ्या फिलिंग जशा जातो तसं आम्ही त्याच्यात ह्याच्यात जात होतो. त्यामुळे तू जो पाकात लालवा बाजूला केला तेव्हा आम्ही पण बाजूला. राऊत मस्त. नेहमीप्रमाणे कडक. पीपी तुझ्याबद्दल माझ्याकडचे शब्द संपलेत. कृती राहिली म्हणून मी येतोय.
लाजवाब. सरांची परवानगी असेल तर अजून एका व्यक्तीला मला आज मंचावरती बोलवायचं आहे. चालेल? येस. अँथनी प्लीज स्टेजवर ये. मेकअप डिपार्टमेंट मधील अँथनी दादांसाठी जोरदार टाळ्या. महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना माझं सांगणं आहे, जे जे हास्यजत्रेवर निस्सीम प्रेम करतात, जे हास्यजत्रेचे हार्डकोर फॅन्स आहेत, त्यांना हा चेहरा माहिती आहे. कारण अँथनी हे आमचे मेकअप आर्टिस्ट आहेत आणि ते हॉटेलच्या स्किटमध्ये असतातच. प्रत्येक वेळेला मला अँथनीचा खूप हेवा वाटतो, कारण दरवेळेला प्रत्येक वेळेला त्याच्यासमोर नवीन एक मुलगी किंवा दोन मुली असतातच. पण आज अँथनी एकटा होता Yes. आणि त्याच्यासमोर लॅपटॉप होता. Yes. तेव्हाच मी ओळखलं की काहीतरी ट्विस्ट आहे. आणि जो त्वरित होताच. थँक्यू अँथनी, थँक्यू. वा दादा, थँक्यू. सोनाली ताई. अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम परफॉर्मन्स, व्हेरी नाईस गाईज. वा, वा, वा.